नमस्कार, सुहानीच किचनमध्ये आपले स्वागत आहे. थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत. सकाळी उठायला उशीर होतो, घाई गडबड होते, डब्बा बनवण्यासाठी वेळ नाही, तर ही झटपट रेसिपी बनवून पहा. रोजची पोळी भाजी खाऊन मुलेसुद्धा कंटाळतात, तर असं काही चटपटीत आणि छान असं चमचमीत खायला मिळालं तर मज्जाच वेगळी असते. तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याची चटपटीत पुरी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही चटपटीत पुरी एकदा नक्की करा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेते. उकळलेले बटाटे 2 घेतलेत. व्यवस्थित आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच जिरे, एक हिरवी मिरची बारीक आणि पातळ चिरलेली आहे आणि कमी तिखटवाली आहे ही हिरवी मिरची. भरपूर सारी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे सर्व साहित्य हातानेच व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी पांढरे तीळ घालून घेते. तर मी हे पांढरे तीळ घालायचे विसरले होते आणि पाव चम्मच ओवा. तर हे जेव्हा पहिले साहित्य आपण घालतो ना तेव्हाच घातलात तरीसुद्धा चालेल. थोडं थोडं पाणी घालून घट्टसर कणिक आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं, म्हणजे आपली पुरी छान अशी तयार होते. 10 मिनटासाठी बाजूला ठेवूया. 10 मिनटं झालेली आहेत आणि कणिक थोडंसं मऊ पडलेलं आहे. 1 चम्मच तेल वरून सोडायचं आणि कणिक व्यवस्थित आपल्याला हे परतला हाताने मळून घ्यायचं आहे. फ्रेंड, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता कणिक मळून झाले आणि छोटेसे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. इथे मी मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेते. जास्त मोठे करायचे नाहीत कारण आपल्याला पुरी तयार करायची आहे. तर इथे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत. त्यातला एक गोळा काढून घेते आणि बाकीचे हे झाकण ठेवून बाजूला ठेवूया. पोलपाट घेतले. पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पुरी अजिबात खाली चिटकत नाही. अशा पद्धतीने केलात ना तर 100% पोलपाटाला पुरी अजिबात चिटकत नाही आणि तेलसुद्धा खराब होत नाही. जर तुम्ही पीठ लावून केलात ना तर तेल थोडं खराब होतं, तेलामध्ये आपण पुरी सोडतो तेव्हा. तर इथे मी पुरी व्यवस्थित अशी लाटून घेते. जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम ठेवायची आपल्याला पुरी. इथे मी दाखवते या प्रकारे इथे मी पुरी लाटून घेतलेली आहे. अशाच पद्धतीने इथे मी 4 ते 5 पुऱ्या लाटून घेतल्यात. आता बाजूला तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि तेल गरम करताना गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवरती गरम करून घ्यायचं. आणि तेलामध्ये पिठाचा गोळा सोडला आहे आणि तो पटकन वरती आला आहे, म्हणजे तेल छान गरम झालेलं आहे. एक पुरी सोडते आणि वरून झाऱ्याने तेल सोडून घ्यायचं, म्हणजे पटकन पुरी ही फुगली जाते. आता इथे मी पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित आपल्याला ही तळून घ्यायची आहे. सोनेरी रंगावरती तळून घ्यायची पुरी. इथे मस्त अशी आपली पुरी तयार झालेली आहे. तर इथे मी काढून घेते. दुसरी पुरी सोडते. गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अजिबात कमी किंवा जास्त गॅसचा फ्लेम करायचा नाही. कमी ठेवलात तर 100% पुरी तेलकट होणार. आणि पुरीवरती थोडं थोडं तेल मारून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे टम्म अशी पुरी फुगली जाते. छान अशी पुरी फुगली आहे. ही पलटी करून घेते आणि रंग तर सुरेख आलेला आहे पुरीला. माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी पुरी काढून घेते. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत.
मस्त अशी गरमागरम बटाटा चमचमीत पुरी आपली तयार झालेली आहे. बटाट्याची पुरी एकदा नक्की तुम्ही लहान मुलांना टिफिनला देऊन पहा. मुले खुश होतील आणि मोठेही खुश होतील. एवढी भन्नाट लागते ही चवीला. ही पुरी तुम्ही टोमॅटो सॉस किंवा दहीसोबतसुद्धा खाऊ शकता. अप्रतिम चवीची होते. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही ही किंवा नाश्त्याला बनवून देऊ शकता. रात्रीच्या वेळी बटाटा उकडून ठेवलात तर सकाळी घाई गडबड अजिबात होत नाही. झटपट ही रेसिपी तयार होते. इथे मी एक पुरी कट करून दाखवली आहे आणि मस्त अशी पोकळ आहे. छान अशी फुगलेली होती पुरी, त्यामुळे पोकळ झालेली आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.